श्रीराम वंदन करून आणि तुम्हा सगळ्यांना ब्रँच मॅनेजर, अधिकारी वर्ग, TJSBचा स्टाफ, अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यावर पहिल्यांदा धन्यवाद, अभिनंदन सगळ्यांचं. म्हणजे आमच्या लहानपणी किंवा तुमच्यासारखे तरुण झाल्यावर सुद्धा एखाद्या बँकेत जायचं, काहीतरी व्यवहार करायचा किंवा हा बँकेत गेलो का विषय आहे, कुठल्या बँकेत गेलो, अशा प्रकारच्या वातावरणातून ह्या वातावरणापर्यंत आपण आलो. माझ्यासाठी जरा हा जो चेंजेस आहे तो खूप मोठा आहे. आज आता इथे एका शुभप्रसंगी प्रभू श्रीरामांचा उत्कर्ष चाललाय, सगळ्या जगभर उदो चाललेला आहे. कल्पनातीत अशा प्रकारचं यश त्याला मिळालेलं आहे आणि म्हणून या पिढीचं परत एकदा अभिनंदन. आपण खूपच भाग्यवान आहोत. म्हणजे इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय की वर्षातनं 2 दिवाळी येतात आणि त्या 2 दिवाळीचे साक्षीदार आपण आहोत. आपल्या पिढीला ते भाग्य लाभले. याच्या पुढे 2 दिवाळी येतील असं कधी सांगता येत नाही. पण इतिहासात जेव्हा उल्लेख होईल दिवाळीचा त्यावेळेला 2 दिवाळी एक वर्ष झाल्या होत्या. ते कुठलं होतं? 2024 22 जानेवारी. तर ती दुसऱ्या दिवाळीचा अनुभव आपण घेतोय आणि सुरुवात झालेल्या दिवाळीच्या आधी 3 दिवस तशी ही सुरुवात आधीच झालेली आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचा की हा जे भाग्य जे आपल्याला लागतं या सगळ्या भाग्यवंतांचं परत एकदा अभिनंदन करतो. आज मला विषय दिला तर राम मंदिर असा दिलाय. राम मंदिर म्हटलं की त्याचा इतिहास थोडक्यात आता तेजस्वींनी सांगितलं तसा त्याचा आंदोलन हा मोठा काळ आहे. अनेक प्रकारचे आंदोलन, अनेक प्रकारचे विषय त्याच्यात झाले. त्याच्यामुळे तो पूर्ण आंदोलन सांगायचं म्हटलं तरी तास 1.5 तास लागेल. त्याच्यानंतर कोर्टातली लढाई आणि कोर्टातल्या लढाईनंतर हे 2019 नंतर हे जे सुरू झालं, एक प्रकारे राम भक्तांचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर हे मंदिराचं बांधकाम सुरू झालं आणि आज तो क्षण आपण पाहतोय. परंतु हा क्षण येण्यासाठी किती हिंदूंनी बलिदान दिलंय? 3.25 लाख हिंदूंनी बलिदान दिलेलं आहे. आता अयोध्येवर पहिला ज्यावेळेला हल्ला झाला 1528 साली, बाबराने बरेच वेळा प्रयत्न केला, अनेकांनी प्रयत्न केले, पण इथे ते दिल्लीला प्रवेश करू शकत नव्हते, राज्य स्थापन करू शकत नव्हते. त्याचा त्यांनी शांत डोक्याने विचार केला. म्हणजे श्रद्धास्थानावरती हल्ले करायचे. मग श्रद्धास्थानं 2, एक स्त्रीला देवतेप्रमाणे मानतात इथे की स्त्रीचा अपमान झाला की महाभारत घडतं, इथे स्त्रीचा अपमान झाला की रामायण घडतं. त्याचा अभ्यास करून त्यानंतर की स्त्रीचा अपमान आणि मंदिरं ही यांचे श्रद्धास्थान आहेत म्हणून ती उद्ध्वस्त करायची. श्रद्धास्थानच उद्ध्वस्त झाली की काय आणि म्हणून समाजाला ताबडतोब आपल्याला लगेच गुलाम करता येईल, वळवता येईल आपल्याला, अशा उद्देशाने त्यांनी मंदिरावरती हल्ला केला. 1526ला तो दिल्लीत आले आणि 28ला हल्ला झाला. तोफा वगैरे मोठमोठ्या आणता येतात, तोफा आणून त्याने हल्ला केला. पण तो हल्ला अयोध्येवर होता. अयोध्या म्हणजे तिथे कधीही युद्ध झाले नाही, युद्धभूमी होणार नाही. किंवा अवध हिंदीमध्ये अवध, तिथे कधीही कुणाचा वध होणार नाही, झाला नाही, अशा प्रकारचं ते त्याच्यावर ह्या गावाचं नाव हे अयोध्या, त्या शहराचं. त्या अयोध्येवरती पहिला हल्ला झाला 1528 मध्ये. कुणीही मनात आणलं नव्हतं की असं कुणीतरी एखाद्या मंदिरावर किंवा पूजास्थानावर कुणी हल्ला करू शकतो, तोफा मारू शकतो. स्वप्नात सुद्धा कुणाच्या आपल्या हिंदू त्याच्यात मानसिकतेत विचारच नव्हता, स्वप्नातही विचार नव्हता आले. पण असं घडलं आणि ते घडल्यामुळे सर्वसामान्य माणूस जे काही हातात मिळेल ते शस्त्र घेऊन तिकडे गेला. आता काहीच नाही, हातात काठी आहे, चला तोफांसमोर काठीने लढाई. अशी एक विचित्र अशी लढाई सुरू झाली. एका बाजूला अद्ययावत तोफा आणि एका बाजूला जे मिळेल ते शस्त्र घेऊन. मग तिथला तो कोणी राजा असेल, सरदार असेल, कोणी शिपाई असेल, जे काय मिळेल ते शस्त्र घेऊन लढत होता. अनेक महिने ती लढाई चालू होती आणि त्या लढाईमध्ये पहिल्या लढाईत 1,74,000 हिंदूंनी बलिदान दिलं. लढाई हरले होतो पहिल्या, पण युद्ध नव्हतं हरलो. अनेक लढाया त्यानंतर झाल्या. जवळजवळ 78 लढाया, हा स्वातंत्र्य मिळेपर्यंत 78 लढाया झाल्या. त्या 78 लढायांमध्ये हे 3.25 लाख हिंदूंचं बलिदान. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला वाटलं होतं की आता होईल, पण तेही नाही झालं तुमच्या. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1934 साली असा एक प्रसंग घडला की एकजुटीने बहुतेक सगळ्या हिंदू, आता पण लढाया झाल्या होत्या, ते कुणी ते एखादा राजा गेला, कधी राजस्थानातून गेला, कधी चिमटाधारी साधू नाही, कधी हंसावरची राणी किंवा तिचा राजा गेला, असं अशा लढाया होत होत्या. परंतु पराभव कधी मान्य केला नव्हता. लढाया चालूच होत्या, पण एकत्रितपणे संघटित विरोध पहिल्यांदा 34 साली झाला होता. त्याच्यामध्ये सगळे हिंदू एकत्र येऊन एकही मुसलमान, ते सगळ्या मुसलमानांनी तिथून पलायन केलं, परत प्रवेश केला नव्हता अयोध्यात कधी. 34 सालच्या ह्याच्यात पोलीस ठेवले गेले, तिथे बंदी घातली गेली, त्याला कुलूप टाळ लोक
ओढ जायला लागले. 49 साली तिथे जो एक मुसलमान वॉचमन होता, रक्षक होता, त्याने पाहिलं की रात्री 12 वाजता त्याने एक दृश्य पाहिलं. फैजाबादच्या दंडाधिकाऱ्यासमोर त्याने ते सांगितलेले पाहिलेला अनुभव. तर रात्री 12 वाजता हजारो सूर्य एकदम प्रकाशित व्हावेत अशा प्रकारचा तेजस्वी प्रकाश मी पाहिला म्हणाला. त्यावर डोळे दिपून गेले होते. डोळे बंद होते. हळूहळू डोळे जसा प्रकाश कमी होतो डोळे उघडले. त्यावर लक्षात आलं की त्या ठिकाणी रामललाची, छोट्या रामललाची मूर्ती प्रस्थापित झालेली आहे आणि त्याच्यातून तो प्रकाश येत होता. आणि त्या दुसऱ्या दिवशी फैजाबादला जाऊन त्याने दंडाधिकाऱ्यांसमोर ते सांगितलं. नायर म्हणून तिथे दंडाधिकारी होते. तर त्यानंतर सगळीकडे हा पसरला अफवा, सगळीकडे म्हणा किंवा काय म्हणा, आणि लोकांची रीग लागली. आणि त्यानंतर त्याने मात्र सरकारने तिकडे बंदी घातली, टाळे लावलं. पूजा चालू होती पण टाळं घातलं होतं. ते टाळं तोडावं म्हणून आंदोलन नंतर सुरू झालं. तेव्हापासून टाळ काही तोडलं गेलं नव्हतं, पण पूजा चालू होती. बाहेरून लोक बघायचे, बाहेरूनच नमस्कार करायचे आणि जायचे, अशी स्थिती होती. टाळं तोडण्यासाठी आंदोलन सुरू झालं. 1984 पासून विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या नेतृत्वाखाली हा विषय घेतला गेला. त्यातनं अनेक प्रकारची आंदोलनं सगळ्या देशभर सुरू झाली. पहिल्यांदा टाळा तोड आंदोलन सुरू झालं. 1980ला टाळा तुटलं. टाळा तुटल्यानंतर ही परत आतमध्ये जायला दर्शनाला देत होत, पण सर्रास असं नाही, असं एक कुंपण सारखं केलं होतं. इथूनच जायचं, एकाने जायचं, एकाने यायचं दर्शन घेऊन, अशा प्रकारचा. आणि हळूहळू मग लोकांमध्ये, समाजामध्ये जागृती निर्माण होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा काढल्या गेल्या. पहिली भारत माता यात्रा काढली गेली सगळ्या देशभर. गंगा माता यात्रा काढली गेली. राम जानकी रथयात्रा काढली गेली उत्तर प्रदेशात. पूर्ण उत्तर प्रदेशात वातावरण एकदम बदलून गेलं. उत्तर प्रदेश बंद असं आव्हान दिलं. पूर्ण उत्तर प्रदेश बंद ठेवला गेला एक दिवस. अशा प्रकारचे एक एक चढत्या क्रमाने आंदोलनं सुरू झाली. त्याच्यानंतर शिलापूजन वगैरे आपल्याकडे बऱ्याच जणांना माहिती आहे की गावोगावी श्रीराम लिहिलेली ती वीट गावोगावी पोचवली गेली आणि ती वीट पूजन करून मंदिरासाठी बांधायला आमच्या गावातनं पूजन करून ही वीट गेली. असं प्रत्येक वस्तीत, प्रत्येक गावात त्या विटांचं पूजन झालं. श्रीराम ज्योत नंतर त्या लाकडावर लाकूड घासून तिथून ती अग्नी निर्माण करून तिथून त्या ज्योतीला ज्योत लावून त्या ज्योती सगळ्या देशभर पाठवल्या गेल्या. त्याच्यातनं ती मशालासारखी अशी पेटवून त्या मशाल यात्रा सगळीकडे काढल्या गेल्या. अनेक प्रकारे सगळ्या हिंदू समाजाला जाग करण्याचा प्रयत्न विश्व हिंदू परिषद माध्यमातून सुरू झाला. अनेक प्रकारच्या साधूंची यात्रा झाली. सगळे साधू त्या त्या प्रांतात, त्या त्या ठिकाणी, त्या त्या जिल्ह्यात साधूंच्या यात्रा झाल्या. त्याच्यातून जागृती झाली. आणि असं करत करत शेवटचा बिंदू ठरला तो लालकृष्ण अडवाणी, की ज्यांनी आपलं राजकीय आयुष्य सगळं पणाला लावलं. साधी गोष्ट नव्हती. त्यांनी मग ही राम यात्रा आणि जागरण यात्रा काढली, जी बिहारमध्ये लालू प्रसाद यादवने अडवली. आणि त्यानंतर उत्कर्षाला हा बिंदू गेला होता. तिथून सुरू झालं की मी विश्व हिंदू परिषदेने म्हटलं की नाही, आता आम्ही कारसेवा करणार, शिलापूजेचे पायाभरणी करणार. आणि पहिली वीट ठेवली गेली 1986 साली. त्या ठिकाणी एक बिहारमधला एक कामेश्वर चौपाल, तर त्याच्या हस्ते पहिली वीट, हरिजन समाजातला तो आपला कार्यकर्ता, त्याच्या हस्ते ती वीट ठेवली गेली. आणि पहिल्यांदा तिथे शिलापूजनाचा पहिला कार्यक्रम झाला. त्यानंतर परत कार सेवेसाठी डिक्लेअर केलं गेलं. कार सेवेला सगळ्या देशभरातून सगळ्यांनी यावं. आणि 89मध्ये पहिली कार सेवा 90मध्ये सांगितली गेली. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये कार सेवेची तारीख सांगितली. तारखेला गेले सगळ्या देशभरातून गेले. मुलायम सिंग सरकार त्यावेळेस उत्तर प्रदेशात होतं. मुलायम सरकारने बंदी घातली की अयोध्या में पंछी भी पर नहीं मार पाएगा, अशा प्रकारचा त्यांनी कडक बंदोबस्त केला. आणि त्या कार सेवेला आधीपासूनच 15 दिवस काही जण आधीपासून जाऊन अयोध्येत राहायला लागले. पहिल्या त्या प्रत्येक मंदिरामध्ये, आखाड्यामध्ये जाऊन कार सेवेत राहायला लागले. त्यांनी चालत चालत काही जण जायला लागले की काय, त्यांनी रस्ते खोदून ठेवले होते, वाहन कुठलं जाता कामा नये. अयोध्या जाणारे शरयू नदीवरचे ब्रिज अडवले होते, तिथून कोणी आज जाणार नाही. बोटीतून पाणी नदी क्रॉस करून छोट्या नावक्यातून किंवा बोटीतनं कोणी जाऊ नये म्हणून नौका आत दगड टाकून बुडवून ठेवल्या गेल्या होत्या. एवढा मुलायम सिंगने बंदोबस्त केला होता, कुणी येता कामा नये. आपल्याला त्या उमा भारतींचं नाव आपण ऐकलं असेल. त्या शरयूच्या ब्रिजवरनं जाताना तरुण होत्या त्या वेळेला. त्यांनी सगळं आपलं त्या लांबच्या लांब कसे केस होते त्यांना पाहिलं होतं. पण केस मुंडन केलं त्यांनी स्वतः. आणि सदरा लेंगा घालून असा तरुणाचा, पुरुषाचा वेश घेतला. एक प्रेत यात्रा तयार केली. त्या तिरडीवरती एकाला झोपवला आणि जयराम श्रीराम म्हणत
30-35 जणांची प्रेत यात्रा घेऊन आणि पुढे गाडगं मडकं घेऊन त्या होत्या. असं करून शर्वीचं ते ब्रिज क्रॉस केलं. प्रेत यात्रा असल्यामुळे सोडायला लागलं पोलीस. आतमध्ये गेले, ते अयोध्येत गेले आणि तिथे जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. मग ते प्रेत होतं तेही उठून उभं राहिलं. अशा जाता जाता हा सांगावं लागेल, सांगतो उदाहरण. तर अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या कारणाने, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आत जात राहणं. आधीच कारसेवक जाऊन थांबले होते आणि तो कारसेवेचा दिवस ज्यावेळा आला नोव्हेंबरचा, ऑक्टोबर 29चा, त्यावेळेला जय श्रीराम म्हणत प्रत्येक आखाड्यातनं, मंदिरातनं जशा किड्या मुंग्या बाहेर येतात तशा रस्त्यावरती कारसेवक आले. आणि मग त्या पित्त खवळलं त्याचं मुलायम सिंगचं. अयोध्या कलकत्त्यावरून दोघे बंधू आले होते, भरतकुमार कोठाणे आणि शरद कोठाणे. दोघे भाऊ होते, 18-20 वर्षाची 2 मुलं. तेही तिथेच आले होते. आणि तिथे काय समजत नाही, कोणी म्हणतात की तिथे एक वानर आला, त्या झाडावर चढून त्या याच्यावर गेला, घुमटावर त्याने घुमटचं टोक देऊन असं हलवलं आणि तोच आदेश समजून काही उड्या मारल्या. त्या झाडावर चढून एक दोर घेतला, त्याच्यावर चढून त्या ह्याच्यावर चढले घुमटावर भगवे झेंडे घेऊन आणि तो फोटो सगळीकडे पाठवला गेला. आणि ते पाहिल्याबरोबर मात्र मुलायमचं पित्त कळलं आणि त्याने जबरदस्त गोळीबार आणि हे प्रचंड अत्याचार केले. म्हणजे त्या ह्याच्यात जे दांडके घेऊन मारणारे जे पोलीस म्हणून होते ना, जे कारसेवक सांगतात की हा पोलीस वाटतच नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरनं, वागण्यावरनं पोलीस वाटतच नव्हता. मुलायमने जेलमध्ये ठेवलेले सगळे गुंड सोडले होते, त्यांच्या हातात दांडके दिले, शस्त्र दिली. आणि म्हणून त्या मुलायम सिंगला नंतर हे सगळे कारसेवक मुल्ला मुलायम असंच म्हणत होते. तो प्रचंड अत्याचार झाले त्याच्यात. त्यावेळेला शर्वीच्या पुलावरनं अनेकांची प्रेतं टाकली गेली, अनेकांना गोणीत भरून बांधून आत टाकलं गेलं, अनन्य साधू संतांना अशाच प्रकारे मारलं गेलं. त्यात हजारो कारसेवकांचा मृत्यू झाला, त्याचा पत्ताही लागला नाही. तो अत्याचार झाल्यानंतर मग नंतर परत एकदा 2092ला जी कारसेवा झाली, तर 92च्या कारसेवेमध्ये मात्र योजनाबद्ध रीतीने सगळ्या प्रकारचे सगळं ठरवलं गेलं विश्व हिंदू परिषदेने. कोर्टात केस चालूच होती, कोर्ट निर्णय देत नव्हता. आणि 3 डिसेंबरला 1992ला आम्ही निर्णय कोर्टाने सांगितलं की आम्ही फायनल निर्णय देणार आहोत. आणि त्याप्रमाणे 2 डिसेंबरला निर्णय देणार, तर आम्ही 6 डिसेंबरला तिथे काम सुरू करू, अशा प्रकारचा विश्व हिंदू परिषदेने निर्णय जाहीर केला. आणि 6 डिसेंबरला 2 तारखेच्या आधीपासूनच कारसेवक तिथे यायला सुरुवात झाली. सगळ्या देशभरातनं, कुठल्या प्रांतात ते नाही असं नाही. उदाहरण सांगायचं झालं तर आंध्र प्रदेशातनं फक्त महिला 15,000 आल्या होत्या कारसेवला. फक्त महिलांचाच 15,000 होता, पुरुष तर सोडून द्या. अशा प्रकारे अयोध्या पूर्ण पॅक झालेली होती सगळीकडे. सगळ्या देशभरातनं कारसेवक तिथे आले. आणि 2 डिसेंबरचा ऐन वेळेला कोर्टाने डिक्लेअर केलं की आम्ही 11 डिसेंबरला निर्णय जाहीर करू. म्हणजे एक प्रकारे डिवचणं, चिडवणं किंवा त्रास देणं, अशा प्रकारचा एक पोरकट खेळ खेळल्यासारखं कोर्ट ही खेळत होतं. त्यानं सत्तेवर होतं, त्यांच्या इशाऱ्याने कोर्ट चालत होतं. आणि त्याप्रमाणे मग त्यांचा 6 डिसेंबर आला. 6 डिसेंबरला सकाळी ठरलं होतं 6 डिसेंबरला. अशा स्थितीमध्ये सकाळी ज्यावेळेला 5-5:30ला उठून त्या ठिकाणी आमचा महाराष्ट्रात जो भाग आहे तो शरीर किनारी त्यांचा 2 मोठे पेंडॉल लावलेले होते, पण खचाखच भरलेले होते. 2 पेंडॉलच्या मधलं जे भाग मधला तो सुद्धा भरलेला होता. बसायला उठायला झोपायलाही जागा नव्हती, असं सगळं भरलेलं होतं. सकाळी एक आचार्य धर्मेजींचा भाषण झालं, कारसेवाच करायची आपल्याला. आणि कारसेवा करताना मग काय करायचं कारसेवा, तर त्यांनी सहजपणे सांगितलं. जाताना शर्वीच्या किनाऱ्याच होतो, शर्वीमध्ये वाळू मुठीवर घेऊन जायची आणि तिथे त्या बाजूला जो खड्डा आहे त्याच्यात टाकायची. ती मुठमादी द्यायची. कोणाला? ती म्हातारी जे 50-100 वर्षाची काँग्रेस, तिला मुठमादी द्यायची आणि म्हणून कारसेवा करायची. ऐकल्यानंतर काही जणांना जरा ही कसली कारसेवा, आम्हाला ते पाडायचं आहे. तरुण शक्ती सगळी. आणि त्यामुळे पण त्यांनी जे भाषण केलं, कारसेवा होकर रहेगी, चिंता नाही करणार, जो कुछ चाहते होकर रहेगा, असं म्हणून त्यांनी त्यानंतर निघाले सगळे. आणि तो जो जल्लोष होता निघतानाचा, भांडूपमधून आम्ही गेलो होतो, तिथे एक कबड्डी संघ होता. तो त्या कबड्डी संघाचा ड्रेस घालून ते आले होते. आणि होळीला जसं ते आपल्या त्या हंडी फोडताना जसे ते रथ हे बनवतात, एकाच्या खांद्यावर एक असे उभं राहून, अक्षरशः तसे उभे राहून ते चालत होते, एकाच्या खांद्यावर एक असं गोल करून. त्या परदेशी वाहिन्या उत्सुकतेने त्यांचे सारखे फोटो घेत होते. एवढा प्रचंड उत्साह होता. आणि त्या ह्याच्यात ते त्या दिशेने सगळे निघाले होते.
सकाळी जाऊन तिथे बसलेले होते. सगळीकडे त्या बाबरी म्हणून ढाच्यावर त्याच्या चारी बाजूला कुठूनही तिथपर्यंत कुणीही प्रवेश करू शकत नव्हता. फार तर विमानातून काय वर्ण करावं तर कोणी साधं पोलीस मिलिटरी कोणी जाऊ शकत नव्हतं. एवढं खचाखच असं पॅक करून ठेवलेलं होतं. आणि मध्ये तिथे एक संग्रहालयासारखं होतं बाजूला. तिथले जे साहित्य जुने मिळाले किंवा काय ते सगळं तिथे ठेवलेलं. त्याचा वरचा जो भाग होता टेरेस होती त्याचाच स्टेजसारखा व्यासपीठ असा उपयोग केला होता. आणि तिथून ती सगळी मंडळी होती भाषण करणारी होती सगळी. आणि अशा वेळेला भाषण चालू होते. एक राजमातांनी केले, अडवाणी बोलले, अशोक सिंघल त्या सूत्रसंचालन करीत होते. आणि साधारणपणे 1:30च्या सुमारास प्रमोद महाजन बोलत होते आणि कोणीतरी एक जण त्या ढाच्यावर चढलेला दिसला. त्याने घोषणा दिली. प्रमोद महाजनांनी आपला माईक जो आहे तो अशोक सिंघलांकडे दिला. मी आता नाही बोलू शकत, राजकीय पक्षाचा कार्यकर्ता. असं ते समोर आम्ही असल्यामुळे हे दृश्य पाहायला मिळालं. आणि त्याच्यातनं मग एक एक करता चढत राहिले. आणि ती हिंदू शक्ती एवढी जागृत, बाहेर अनेक प्रकारच्या अफवा उठल्या होत्या पडल्यानंतर. आणि ते जे फेन्सिंग असं ते हे लावतात अँगल असलेलं, आता मध्ये मध्ये बांबू, अक्षरशः ते हलवून ते बांबू काढले. वरती ढाच्यावर, एका ढाच्यावरून तिसऱ्या घुमटावर, दुसऱ्या घुमटावर असे कारसेवकांची संख्या वरती वाढत होती. कोणीतरी तर घुमट अर्थात खूप मोठे ते होते ते. आणि ते त्याच्यातनं भीती वाटायची कोणी पाय घसरून पडेल, एवढं उंच आहे ते, भव्य आहे, पडेल असं वाटत होतं. पण कारसेवकांना ऐकण्याच्या मनस्थितीत माझं काही हो, पण चिंता नव्हती माझं काही. असे सगळे तरुण कार्यकर्ते सगळे त्या ह्याच्यावरती चढले होते. त्याच्यात सहजपणे एकाला विचारलं नंतर, तुम्ही पहिल्यांदा कसे चढला? तर पाठीमागे लक्ष्मण मंदिराचं काम चालू होतं. लक्ष्मण मंदिर आणि हे जे ढाचा होता बाबरी, त्याच्यामध्ये एक दरीसारखा भाग होता खड्डाचा. आणि जाऊन तिकडनं फावडी कुदळ होत्या, तिकडनं आणली. एक शिडी पण होती. आणि त्याच्यावरनं पहिला जो चढला तो शिडीवरनं वर चढला आणि मग त्याने दोरी सोडली वगैरे. आणि सगळीकडे ते तिन्ही घुमटावरती मग जल्लोष सुरू झाला. ज्यावेळा संख्या भरपूर वरती वाढली तर राजमाता विजयाराजे शिंदे म्हणायला लागल्या, त्यांनी शपथ घातली, मेरे बच्चो मेरे लड़ नीचे उतरो, गिर जाएंगे वो गिर जाएगा. तेवढ्यात जे बाहेर होते त्यांनी त्या फेन्सिंगचे बांबू काढून त्या टोकाने त्या ह्याला भिंतीला मारून आपटून एक एक ढाचा पाडायचा. त्या याचा विटाचा थर निघाल्यामुळे तो कलंडला. पण हे रामाचाच आदेश असेल कदाचित. जसं व्यवस्थित पाडावं, त्या खड्डा जो पाठीमाग होता, खड्ड्यात तिन्ही घुमट त्यावर दिशेने पडले आणि कुणालाही खरचटले. बाहेर अफवा होत्या, त्या डायनामाइटचा उपयोग केला, कोणी बॉम्ब मांडले, काय केले, त्याच्यात तसं काही नव्हतं. आणि असं करत एक 1-1.5 तासाच्या अंतराने 5:30 पर्यंत सगळं तिन्ही ढाचे कोसळले गेले. आणि ते सगळी मग माती त्या खड्ड्यात, ते सगळा भाग सपाट केला गेला. आणि ज्या ठिकाणी रामलला होता त्या ठिकाणी साधारणपणे आपल्या बँकेच्या एवढा परिसर एवढा एक चौकोन हे करून त्याच्यावरती सपाट करून त्या उंचीवरती रामललाचं एक छोटं मंदिर असं बनवलेलं होतं. ते मंदिर लाकडी ते आणून ठेवलं गेलं, त्या रामललाची मूर्ती ठेवली गेली. आणि ते 11 ब्राह्मण ते बाकीचं सगळं ते पूजा ते प्रतिष्ठापना ते करत होते. आणि सगळे कारसेवक ते प्लेन करणं, कुठे खड्डा आहे काय आहे असं ह्याच्यातनं प्लेन करणं. माझी कार सेवा म्हणजे कार म्हणजे कार 4 व्हीलर नाही, कार म्हणजे पंजाबी शब्द आहे तो. कार म्हणजे हात, कर सेवा, ती कार सेवा पंजाबी शब्द आहे सिखांचा, तो आपण तोच शब्द ठेवला. आपल्या हाताने सेवा करायला तिथे या, अशा प्रकारचं ते आव्हान होतं. आणि बघता बघता ते 3.5 तासात ते 350 वर्षाचे ढाचे कोसळले. आणि जो जल्लोष झाला दिवसभरात, कुणालाही कसला भूक तहान काही कसली आठवण नव्हती, नैसर्गिक विधी काही कसली आठवण नव्हती कोणाला. संध्याकाळी ते झाल्यानंतर मग बाकीची मंडळी सगळी निघून गेली. आणि मग ते जागा प्लेन करणं, कुठे काय कुठे खड्डे आहेत, त्या ह्याच्यात 1 घंटा मिळाली. आता मशीदची घंटा कशी असेल, 5 जणांनी ती उचलून त्या संग्रहालयात नेली होती, पंचधातूची घंटा. किंवा एक ट्रंक मिळाली होती, त्या ट्रंकेमध्ये राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तींची कपडे होते भरजर. त्या ट्रंकेला कुठेही गंज पकडला गेलेला नव्हता. 350 वर्ष जमिनीत राहून सुद्धा असं ते ती ट्रंक होती, त्याच्यामध्ये ते कपडे होते. मी प्रत्यक्ष पाहिलेलं एवढंच. बऱ्याच काही वस्तू मिळाले तिथे त्या संग्रहालयात नेऊन नंतर ठेवल्या होत्या. सदारोने रात्रभर ही कार सेवा चालू होती. प्रत्येक जण त्या जसं जमेल तसं काहीतरी करत होता. आणि त्याच्यात एक लक्षात आलं की जो घुमटाचा भाग किंवा वरचा भाग होता त्याला ज्या विटा होत्या त्या विटावरती 786 असा नंबर होता. खालच्या भिंतीला ज्या विटा होत्या त्याच्यावरती स्वस्तिक चिन्ह होतं. जे वरचा भाग पाडून फक्त मंदिराचा ते घुमट बांधायचा प्रयत्न केला
आणि 4 घुमट मशिदीला 4 घुमट असतात, पण चौथा घुमट इथे कधीही पूर्ण झालाच नाही. बऱ्याच वेळेला ते घुमट बांधून जायचे आणि रात्री परत तो पाडला जायचा. असं सतत चालू होतं. त्यामुळे तिथे नमाज कधी पडलाही गेला नाही. ते घोडे बांधणं किंवा अशा प्रकारचे काहीतरी ते मुसलमान तिथे करायचे. तर अशा प्रकारे तो दिवस झाला. दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कर्फ्यू लागला तिथे. सकाळी आम्ही आंघोळीला ज्या वेळेला गेलो शर्यत आंघोळ करून बाहेर येताना चहा प्यायला टपरीत थांबलो. तिथे टी व्हीवर दाखवलं जात होतं. नरसिंहराव बोलत होते, त्यावेळेला पंतप्रधान होते, की बातमी खोटी आहे, बाबरी पडली. आणि बाबरीचा जुना फोटो दाखवला जात होता तिथे टी व्हीवरती. ही बघा बाबरी मशीद आहे, पडली वगैरे काही नाही, खोटी आहे, अफवा आहे, असं केंद्र सरकार सांगत होतं. आम्हाला तर विनोद ऐकून हसायला आलं. पण अशा प्रकारे सगळं चाललं होतं. पण त्यावेळेला त्या ठिकाणी छोटं राम मंदिर, त्यात रामलालाची मूर्ती तिथे प्रतिष्ठापित करून पूजा घेत हे जर केलं नसतं, नुसतंच पाडून कारसेवक आले असते, तर केंद्र सरकारने जगातली सगळ्यात मोठ्यात मोठी मशीद बांधायला घेतली असती मुसलमानांना खुश करण्यासाठी. पण खूप विचार करून विश्वहिंदूच्या त्यावेळच्या अशोक सिंह आणि या मंडळींनी त्यावेळेला मोरोपंत पिंगळे होते, या सगळ्यांनी ते जे योजना केली त्या योजनाबद्ध व्यवस्थित सगळं ते झालं. आणि या सगळ्यांना नंतर विचारलंही गेलं, कशी पाडली तुम्ही, काय केलं सगळे. त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे. कोर्टात केस गेली, कोर्ट निर्णय देत नव्हतं प्रत्येक वेळेला. दुसऱ्या बाजूने सरकार विरोधात होतं, राम झालाच नाही, या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत असं सगळं सांगत होते. 25 एक वकील काँग्रेसने लावले होते, त्याच्यात यादी आहे मोठी त्यांची. या आज तीच मंडळी म्हणतात की आम्हाला बोलवलं नाही, आम्ही आलो असतो. आज वेगळ्या प्रकारे त्यांचं सुरू आहे. तर हा जो बदल आहे एकूण आपण बघतोय, तर रामाने हे सगळं घडवलेलं आहे, केलेलं आहे. 500 वर्षाच्या बंदिवासानंतर राम परत आपल्या स्थानापन्न होत आहेत. आपण अभियानातही भाग घेतला 2 वर्षापूर्वी. राम मंदिर झालंय, कोर्टाने आदेश दिला आणि त्यानंतर मग 2019ला आणि 2020ला आपण कोर्टाच्याच आदेशानं राम मंदिराचं ट्रस्टची निर्मिती झाली. आणि त्या ट्रस्टच्या निर्मितीतून ट्रस्टने सांगितलं की मंदिर बांधण्यासाठी निधी संकलन करायचं. त्याप्रमाणे निधी संकलन आपण केला आणि घराघरातून निधी संकलन करून राम मंदिरासाठी त्याच्यातनं हे मंदिर उभारत आहे. त्याच्यामुळे आज जे काही वेळेला म्हणतात यांनी मंदिर कशाला, ते हॉस्पिटल बांधा, अमकं काही करा, गरीब लोक आहेत. सरकारी एक पैसा नाही आहे त्याच्यात, सरकारचा पैसा नाही आहे, हा पैसा जनतेचा आहे. ज्यावेळेला आपण घरोघरी फिरत होतो त्यावेळेला संकल्प जो होता साधारणपणे 1100 कोटी जमवावे देशभरात आणि त्याच्यातून मंदिर उभं करावं अशी कल्पना होती. पण पैसे किती जमले त्या अभियानामध्ये? 3,500 कोटी त्यावेळेला निधी संकलित झाला आणि तो अजून ओघ चालूच आहे. आता जवळजवळ 5,000-5,500 कोटीपर्यंत तो निधी पोहोचलाय. लोकांनी पैसे सोडा, सोन्याच्या विटा पाठवल्या. त्या मंदिराचे 13 दरवाजे सोन्याचे बनले जातात झालेत. ते एवढं सगळं जे होत आहे त्या सरकारी पैसा कुठेही नाही, हा जनतेचा पैसा आहे, रामभक्तांचा पैसा आहे, त्याच्यातून हे सगळं होत आहे. त्याच्यामुळे आज ज्या अनेक जण बोलतात की सरकारने हे करण्याचे ते करा, सरकारचा नरेंद्र मोदींचा त्याच्यात पंतप्रधानांचा पैसा नाही आहे. पण हे घडलं कसं? हे घडलं ते कोर्टाचे आदेश सुद्धा आले कसे? त्यावेळेला रामभक्तांचं सरकार आलं, केंद्रात आलं, अनेक प्रांतात आलं. त्याचा हा दबाव काही न बोलता कोर्टावर गेला आणि त्यामुळे कोर्टाने हा निर्णय दिला, त्यांना द्यावं लागलं. आपण त्या 2.7 एकर जागेसाठी लढाई चालू होती, पण 67 एकर सगळी जागा परिसरातली सगळी कोर्टाने ट्रस्टच्या स्वाधीन केली आणि बाबरी मशीदसाठी बाहेर दुसरीकडे जागा द्या अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. जी ती प्रदक्षिणा मार्ग आहे 84 कोटी, त्याच्या बाहेर ती जागा त्यांना मशिदीसाठी दिली गेली. त्या ठिकाणी आपली सूचना होती त्यांना सुरुवातीला, तुम्ही स्वतःहून बाहेर पडायचं, मशीद आपण सगळ्यांनी बांधू राम मंदिराबरोबर, पण बाहेर यायचं. त्यांनी ऐकलं नव्हतं, दादागिरी चालू होती. पण ह्या निमित्ताने सगळा हिंदू समाज जागृत होय, उठून उभा राहतोय. पण अजून उठून उभा राहिलेला नाही, तो जागा झालाय. हिंदू समाजाला झोपायची सवय आहे म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी संघाच्या शाखा सुरू केल्या. रोज त्याला सांगावं लागतं, उठ शाखेवर ये, परत झोपायची सवय असतात. म्हणून या कुठल्या प्रकारची आंदोलनं करावी लागतात. ज्या वेळेला हे प्रश्न विचारला गेला होता मोरोपंत पिंगळेंना की कसं काय पाडलं, हे काय केलं तुम्ही असं, त्यावेळेला ते म्हणाले काही नाही, कधीतरी ही जागृत हिंदू शक्तीचं भव्य रूप, विराट स्वरूप समाजाला दाखवावं लागतं, जगाला पाहावं लागतं. विराट स्वरूप हिंदू समाजाने दाखवलं. एकदा इतिहासात दाखवलं गेलं होतं भगवद्गीता सांगताना
सगळ्या प्रकारे समजावून सुद्धा अर्जुन समजत नव्हता. राम भक्तियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला नाही. मग त्याला ते विराट स्वरूप श्रीकृष्णाला दाखवावं लागलं. मी कोण आहे, मी काय सांगतोय तुला, तू कोण आहेस, तू ऐकतोयस, तुला जे नाही म्हटलंस तरी तुझ्याकडे मी ते करून घेणारा मी आहे, तू कोण करणार. असं सगळं ते विराट स्वरूप बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की मला आता सहन नाही होत, तू मूळ स्वरूपात ये. आणि मग ते तसं विराट स्वरूप हिंदू समाजाने जगाला एकदा किंवा तरी दाखवावं लागलं. आणि म्हणून ती 1892ची घडली त्या विराट स्वरूप हिंदू समाजाचं पाहिलं. त्याच्यातनं आता हिंदू समाज उभा राहत आहे आणि अनेक प्रकारच्या अडचणी आणायच्या याच्यात बघतोय, प्रयत्न करतायत. पण त्या अडचणीवर सगळ्या मात करून मंदिर उभं राहत आहे. याच्यामध्ये एक श्रीरामाचं जीवन, आता श्रीरामाचंच मंदिर का, पण अयोध्येत मंदिर नाही, जन्मस्थानी मंदिर नाही, ते महत्वाचं. आणि मग श्रीरामाच्या जन्मस्थानी मंदिर पाहिजे, म्हणून हे आंदोलन, म्हणून हे मंदिर झालं पाहिजे. आणि श्रीरामाचं का, श्रीराम हा आदर्श आहे. श्रीरामा पूर्ण जीवन श्रीरामाचं, रामायणात सगळे आदर्शच आहेत. शत्रू कसा असावा, मित्र कसा असावा, सगळेच आदर्श आहेत. आणि म्हणून तो आदर्श टिकला पाहिजे. आणि तो फक्त हिंदू समाजासाठी नाही, फक्त उत्तर प्रदेश नाही किंवा बीजेपी सरकार नाही, फक्त भारती नाही, सगळ्या मानवजातीसाठी आदर्श. आणि म्हणून सगळ्या विश्वाचं कल्याण त्याच्यामध्ये आहे. रामाचा आदर्श त्या वाटेने चालण्यामध्ये सगळ्या विश्वाचं कल्याण आहे. सगळ्यांना जगण्याचा अधिकार देता येतो. सगळा विचार, त्या पर्यावरणापासून सगळा विचार आहे, समरसतेचा विचार आहे. म्हणून रामायणाचा अभ्यास केला पाहिजे, राम आचरणात आणला पाहिजे. भाषणाचा विषय नाहीच आहे. आणि म्हणून ते रामाचा आदर्श सगळ्या जगासमोर राहावा, म्हणून हे मंदिर झालं पाहिजे. म्हणून जगभरातल्या अनेक देशांनी सुट्ट्या जाहीर केल्यात आधी. अनेक देशांनी, ज्या मुस्लिम देशामध्ये तिथे राहणारे जे आपले हिंदू आहेत, भारतीय आहेत, की आम्हाला गणपतीची मूर्ती घरात आणून ती नाही, इथे नाही आणायचं, इथे नाही करता येणार, तो बंदी होती. त्या ठिकाणीच आता मोठी मोठी भव्य मंदिरं होतात अरबी देशामध्ये. हा एक बदल आहे की तो बदल का राम भक्तांचा इथे सरकार आलं आणि त्या सरकारचा, नरेंद्र मोदीचा प्रभाव, त्यांनी केलेले प्रयत्न, याच्यातनं हे सगळं घडलेलं आहे. आणि म्हणून रामाचा विषय करताना एक मंदिर झालं. राम म्हणून रामाची मूर्ती तिथे पूजली गेली, ते कुठून आली, काय आहे, हा इतिहास आपण रोज वाचतोच. पण त्याच्यामागे फक्त एवढंच नाही, या निमित्ताने सगळ्या जगाचं कल्याण करणारे आम्हीच ते करणार, आमच्यावर जबाबदारी आहे. अशा प्रकारे प्रत्येक हिंदू, प्रत्येक भारतीयाला वाटलं पाहिजे. आणि सगळ्या जगाला जर वाचवायचं असेल तर राम मंदिर झालं पाहिजे. त्याचा हेतू आहे की राम वनवासी भागातली ती आपली शबरी माता, आणि ती राम येणार आहे म्हणून त्या वाट पाहते. राम क्षत्रिय कुलावतांचा एवढा मोठा तो राजा आहे आणि तो येतो. आणि ती भिल्लीन म्हातारी, तिने कधी आंघोळी केली काय माहिती नाही, पण ती शबरी ती बोरं चाकते आणि जे गोड आहे बोर तेच ठेवते रामासाठी. आंबट बोर माझ्या त्या रामाला नको, आणि ते चव बघून ती देत असते. आणि राम अगदी आनंदाने ती बोरं खात असतो. लक्ष्मण शेजारी उभा असतो, तो बोर फक्त हातात घेतो, तो खात नाही. बाहेर आल्यावर तो म्हणतो, दादा तुम्ही बोरं खाल्ली तरी, पण ती म्हातारी कशी, तिने कधी आंघोळ केले काय नाही, ती उष्टी बोरं तुम्ही खात होता. ते म्हणे तू हे बघत होतास की नाही. मी म्हणे हे बघितलंच नाही, मी फक्त तिची भक्ती बघत होतो, ती भक्ती खात होतो. तर हे एक शहरातून आलेला एक राजा तो, आणि वनवासी, त्याच्याशी नातं जोडणारा हा एक विषय आहे, समरसतेचा विषय आहे. तो आपण स्वीकारला पाहिजे. तसा आपला वागणा व्यवहार झालं पाहिजे. रामाचं चरित्र हे सांगतं की रामाचं चरित्र पुढे जाताना आपण शत्रू सुद्धा आदर्श कसा असावा रामायण सांगतं. की रावण पडलाय, रावण आता काही क्षणाचा सोबती आहे, तो मरणार आहे. त्यावेळेला लक्ष्मण जरा असा ह्याने उभा होता की एवढा मोठा सगळा म्हणणारा, पण आपण हरवलं, त्याला जिंकलो. राम लगेच ओळखतात, म्हणे बघ पण तो राजकारणामध्ये, आणि तुला अजून राजकारणासंबंधी किंवा कुठे अजून तुला काही नॉलेज पाहिजे असेल तर जा. तर भाऊ सांगतो म्हणून तो निघाला. पण लक्ष्मण पाय आपटतच गेला की तू पराभूत आहेस, आम्ही तुला पराभूत केलाय. मग तो जाऊन उभा राहतो डोक्याजवळ. रावण डोळे उडून बघतो आणि परत मिटून घेतो. लक्ष्मणाला अपमान म्हणतो. आम्ही जे काही न विचारता डोळे मिटले, हे माझा अपमान आहे. आणि असा अपमान समजून लक्ष्मण परत येतो. राम म्हणतात की झालं का तुझं शंका निरसन. नाही, त्याने माझा अपमान केला. काय केलं. तर म्हणे असे डोळे उघडून बघितल्याने परत मिठवले. तू कुठे उभा होतास. डोक्याशी उभा होता. तू शिष्य म्हणून गेलायस. मरणांत्य वैर आणि वैर संपतो मरणार. आता तो मृत्यू काही क्षणांचा सोबती.
अशा वेळेला तू शिष्य म्हणून जायला पाहिजे, पायाशी उभा राहा. आणि मग हा जाऊन पायाशी उभं राहतो, डोळे त्यावेळेला रावण डोळे येऊन बघतो, काय होईल तुला, काय सांग मला. प्रश्न विचारतो, शंका विचारतो, रावण सांगतो, नंतर डोळे मिळतो. म्हणजे शत्रुत्व हे मृत्यूनंतर संपतं. म्हणजे आदर्श शत्रू कसा असावा, आदर्श मित्र कसा, आदर्श आई कशी, आदर्श पत्नी कशी असावी, आदर्श मित्र कसा असावा, अशा प्रकारचं एक रामायणातून आदर्श सगळा मिळतो. आपला हिंदू समाजाने सगळ्या जगभरात प्रवास केलेला आहे, जगभर ही संस्कृती गेलेली आहे हजारो वर्षापासून. पण कुठेही आपलं राज्य यावं, आपण तिथे सत्ता गाजवावी असे हिंदू समाजाने कधीही कुठे केले. हा सगळा इतिहास जो आहे सगळा ब्रिटिशांनी मुलांनी लपवून ठेवला. तो खरा इतिहास आता कदाचित थोडा 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 बाहेर येईल. छत्रपतींचा इतिहास आपल्याला माहित नाही, लपवून ठेवला गेला, आणि म्हणून तो इतिहास आता उघड होईल हळूहळू. तसं हा सगळ्या जगभर प्रवास केलेला आम्ही, हा हिंदू समाज जगभर व्यापार केलेला. पण इथे त्याच्यानंतर मग बंदी आली की समुद्र प्रवास नाही करायचा, ही बंदी आपल्याकडे 7 बंदीच्या हाही एक बंदी. ती कुठून आली, कुणी लावली माहिती नाही. पण त्याच्या आधी हजारो वर्षापर्यंत सगळ्या जगभर आपण फिरत होतो, सगळीकडे वावर आपला होता, हिंदू संस्कृती पोचली होती. तर त्याप्रमाणे सगळ्या जगभर हा राम विषय जावा अशा उद्देशाने प्रवास पहिल्यांदा समुद्र प्रवास रामाने केला, सेतू बांधला नाही झाला पाहिजे. त्या सेतू बांधण्याच्या कामात सुद्धा की मी काय करणार, राम मंदिर होते, मी काय, माझ्याकडे पैसेही नाही, मी काय करणार असं म्हणून माझ्या शक्तीप्रमाणे मी काहीतरी करेन असं प्रत्येकाला वाटावं. मग ते उदाहरण कुठलं, तर ते खारुताईचं उदाहरण आहे की सेतूबंधनाचं काम चाललंय, मोठे मोठे दगड झाडे घेऊन ते एवढे एवढे हनुमान शक्तिशाली सगळे वानर येत आहेत, टाकतायत तिथे. आणि ती खारुताई छोटीशी ती त्या वाळूमध्ये येऊन शरीर असं घुसळवायची, त्या केसात अडकलेले वाळूचे कण त्या ब्रिजच्या पुलाच्या तिथे तो सेतूबंधन तिथे येऊन झटकायची आणि जायची. 2-4 वाळूचे कण वाहत कुठे जायला समजत नाही. पण तिचा उद्देश काय, माझ्यात जेवढी ताकद आहे तेवढे मी रामाचं काम चाललंय ते मी करेन. छोटीशी खारुताई म्हणजे प्रत्येकाने मला जेवढं जमेल तेवढं काम करावं. हा रामायणातून आपल्याला संदेश मिळतो. मी काहीही करू शकतो. म्हणजे आपण म्हणतो की बंद पडलेले घड्याळ सुद्धा दिवसातनं 2 वेळा करेक्ट वेळ देते. तसं टाकावं कुणीच नाही. प्रत्येकाकडे काहीतरी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, त्याप्रमाणे त्याने काम करावं. रामायणात ही सगळी उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये अजून एक ह्याचं शत्रुघ्नाचं उदाहरण आपल्याला देता येईल. शत्रुघ्नाला उल्लेख कुठे रामायणात शत्रुघ्नाचा वाचतोय, भरताचा आहे, लक्ष्मणाचा आहे, शत्रुघ्नाचा उल्लेख कुठे आहे? 4 भाऊ आहेत एवढंच उल्लेख आहे. परंतु राम वनवासात गेले की मी राजा आहे, आज राजावर गादीवर बसणार आहे आणि मी वनवासात चाललोय. आता मानसिकता कशी असेल, सगळी तयारी झाली. हे असं का घडलं? आणि जी कैकेयी की माझा राम, तिचा सगळ्यापेक्षा आवडती आई ती होती. सगळ्यात 4 पुत्रात आवडता पुत्र राम तिचा, त्याच्यासाठी काहीही करेल अशी असलेली कैकेयी ऐन वेळेला का बदलते? काय उद्देश होता तिचा? मंथरेचं नाव वगैरे आहे, ती मंथरा ती करत होते, ती भरताला कर, त्याला का, तुझा मुलगा आहे त्याला कर. आणि स्वतः दशरथ राजा ऐकतात. आणि असं म्हणून होत असताना ती सकाळी उठून सगळी स्वागताची तयारी रामाची चालेल, राम माझ्या गादीवर बसणार आहे, सगळं आहे, काही कुठे कमी पडता कामा नये, हे सगळं देखभाल ती करते. ती झोपलेली नाही ती रात्रभर. आणि सकाळी सकाळी विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी दोघे तिला भेटायला येतात. काही काय चाललंय, तू वेडी आहेस की काय, हे काय करतेस तू? म्हणजे रामाची सिंहासनारूढ होणार आहे, तो युवराज होणार आहे. पण तुला माहित आहे का म्हणे, तो राजा झाला तर इथेच राहणार कायमचा. दशरथाचा मृत्यू होणार, त्या श्रावणाच्या आईवडिलांनी शाप दिलाय. तो शाप खरा होणार ब्राह्मणाचा. पुत्रवियोगाने तू मरशील, दशरथाला शाप दिलाय, तो खरा कसा होणार? आणि पुत्रवियोग म्हणजे ज्याच्या जास्त प्रेम रामावरतीच आहे दशरथाचं, बाकी 3 मुलांवर नाही आहे. भरत आता आजोळी होता एवढे दिवस, दशरथाला काही वाटत नव्हतं. मग ह्याच्यात वियोग म्हणजे काय, रामाचा मृत्यू? ते शक्य नाही. रामाचा जन्म आहे तो कंसाला, याला रावणाला मारायचा आहे. आणि त्यासाठी ह्या सगळ्या दक्षिणेतल्या नर म्हणजे त्यांचा संस्कारित झाले पाहिजे. ते सगळे माणसासारखे आहेत पण त्यांचे संस्कार नाही झालेले. त्या सगळ्यांना जागे करून संस्कार त्यांना बरोबर घेऊन लढायचंय. अशा प्रकारचे वेळ पाहिजे. त्यामुळे तू आता काय करतेस? आणि तसं असेल तर हे काहीच होणार नाही म्हणे. तू दीड राहा, तू नीट राहा, तू खंबीर हो, तू हे निर्णय घेऊ शकते. म्हणून मग काय करता येईल मला? रामाला 14 वर्षाचे वनवासात पाठवलं.
आणि भरताला गादीवर बसव. आणि ते तर कसं करू शकतेस? तुला दशरथ राजाने त्या लढाईत तू मदत केलीस म्हणून तुला दिले 3 वर, त्यातले घे वर मागून. 3 वर दिले, 3 नको 2 घे. रामाला वनवास, भरताला गादीवर. दशरथ हे सहन करू शकणार नाही, त्यात कदाचित दशरथाचा मृत्यू होईल. पण हे तुला सगळं सहन करायला लागेल. आणि दुसरं लक्षात ठेव, हे जर सगळं जग चालायचं असेल, रामाचा जर रावणाचा वध व्हायचा असेल, सगळीकडे रामराज्य स्थापन करायचं असेल, तर तुला हे जोपर्यंत मानव जमात आहे तोपर्यंत तुझा द्वेष होईल. सावत्राई म्हणून कैकेयीचं नाव ठेवलं जाईल. कैकेयी आपल्या मुलीचं कुणीही नाव सुद्धा ठेवणार नाही, नाव घेणार नाही. हे तुला सगळं सहन करावं लागेल. तयारी ठेवली पाहिजे तुला. तू राणी आहेस, राजकारणी आहेस, तुला माहिती आहे. सगळी मनाची ती ऐकल्यावरती चक्करून पडली, बेशुद्ध झाली होती. तिला नंतर पाणी पडून शुद्धीवर आणलं गेलं. आणि तू धीर सोडू नकोस, तुलाच हे करायला लागेल. वशिष्ठ आणि विश्वामित्र सांगतात आणि निघून जातात. पहाटे भल्या पहाटे येऊन सांगतात, ज्या दिवशी राज्याभिषेक. आणि त्यावेळेला ती तंतणत जाते आणि दशरथाला सांगते, मला असा भरताला गादीवर बसवायचा रामाला. जे व्हायचं तर पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण याच्यामध्ये केवढा मोठा त्याग आहे तिचा, कैकेयीचा. ज्यावेळेला वनवासात भरत येतो आणि समस्त भरत रामाला आणायला म्हणून जातो, सगळं अयोध्येतली जनता त्यांच्या मागोमाग जाते. त्याच्या रामाच्या 3 आई जातात, कैकेयी गेली. पण कैकेयीशी सगळे अंतर ठेवून राहत होते. कैकेयीशी कोणी बोलायला लावलं. भरत तर म्हणत होता, तू रामाची आई आहेस म्हणून, नाहीतर मी तुझा शिरच्छेद केला असता. माझी आई जरी असली, तू रामाने तुला आई म्हटले, नाहीतर मी तुझा शिरच्छेद केला असता. तू कैदाशी नाहीस, काय असं काय केलीस तू? तो डुंकोणी बघत नव्हता आईकडे. एवढं अपमानित जीवन ती जगत होती. त्या ह्याच्यात ती गेले. राम शोधत होता, सगळेजण आहेत, पण आई कुठे आहे माझी, कैकेयी कुठे आहे? तो सगळ्यांना डावळून पाहिजे. कैकेयी एका झाडाखाली दूर बसलेली होती रडत. जाऊन तिला मिठी मारतो, सांगतो काय? ती म्हणते, मला आता सहन होत नाही राम, तू चल. पण तू रामाची आई आहेस, तू आता धीर सोडू कसं चालेल? आपलं जे ठरवलं ते सगळं होणार कसं? त्यामुळे धीर सोडता कामा नये, होईल सगळं नीट. तो समजावतो, असं त्या ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि नंतर म्हणजे सगळ्या प्रकारचे आदर्श आहेत त्याच्यामध्ये. किती प्रकारचा पराकोटीचा त्याग आहे. हा जो आहे शत्रुघ्न आहे. आता तुम्ही कल्पना करा, छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर काय अवस्था झाली होती. एक सून हे घेऊन तिकडे कोल्हापूरला गादी स्थापना केली. म्हणजे घरात भाऊ बहिणी, राजाविहीन राज्य असता कामा नये. आणि अशा स्थितीमध्ये भरताला आणून तिथे आणलं गेलं. पण भरताने काय केलं, राम येत नाही, पादुका आणल्या आणि त्यांच्या पादुका तिथे ठेवून तो राज्यकारभार करत होता. म्हणजे राज्यकारभार काय करत होता, राम जसा राहील तसंच राहणार, तीच वल्कला, तीच फळं खाणार, हे करणार. अशा स्थितीत भरत जगत होता, झोपडीमध्ये राहून वनवासी जीवन जगत होता तो. आणि त्याच वेळेला शत्रुघ्न जो आहे, अशा वेळेला फक्त शत्रुघ्न सगळं सांभाळतो. राज्यकारभार चालवणं शत्रुघ्न करत होता. ज्या घरातल्या ह्या 3 आया, ह्या 4 सुना आहेत, त्यांची मानसिकता नीट ठेवणं शत्रुघ्न करत होता. आणि राज्यकारभारात कुठेही काही आक्रमण पडतं होता का म्हणजे सगळ्याची काळजी, सगळं नीट ठेवलं होतं ते शत्रुघ्न. शत्रुघ्नाचा कुठे उल्लेख आहे? कुठे उल्लेख? म्हणजे ज्यावेळेला मंदिर आता घडतंय, हे झालंय, मंदिराचा कळस मिळून दिसतो, पायामध्ये दगड दिसत नाही. तसं असो आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, अशी म्हणणारी माणसं ज्यावेळेला त्या देशात घडतात, त्यावेळेला तो देश असा उत्कर्षाला येत असतो, मोठा होत असतो. आणि म्हणून या निमित्तानं राम मंदिर उभं राहिले. राम मंदिरच्या निमित्ताने रामाचे सगळे आदर्श घेऊन सगळा भारतीय नागरिक सगळा त्या देशभक्तीने किंवा त्या प्रेमाने उभा राहील. लंकेवरती विजय मिळतो आणि अयोध्येला यायला निघतात. लक्ष्मण म्हणतो 14 वर्ष झाली, कदाचित भरताचं मन फिरलं असेल. त्यांना माहित नाही की तो एका झोपडीत राहतोय आणि हे करतोय, त्यांना माहितच नाही. मोबाईल नव्हते त्यावेळेला. तर त्यावेळेला राम म्हणतात की अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण वचते, जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी. आणि त्या अयोध्येची धूळ ही सुद्धा सोन्याच्या लंकेपेक्षा मला प्रिय आहे. आणि म्हणून मला माझ्या देशात जायचं, माझ्या मातृभूमीच्या त्या ठिकाणी जायचं. देशभक्तीचं एवढं मोठं अजून दुसरं उदाहरण अजूच शकत नाही आम्हाला. आणि ते ह्या रामभक्तीने, राम मंदिर आणि ते घडणार आहे, ते घडलं पाहिजे. जपान बेचिरक झालेला देश दुसऱ्या महायुद्धात, ज्यांनी बॉम्ब बनवला किंवा टाकला ते म्हणाले जपानमध्ये 100 वर्षात गवताचं पाती उगवणार नाही. पण अशा स्थितीमध्ये जपानची स्थिती आता अशी आहे की अमेरिकेच्या रस्त्यावर ज्या 10 गाड्या फिरतात त्याच्या 7 गाड्या जपानच्या असतात, ज्या अमेरिकेने जपानला उद्ध्वस्त केल्या. कारण का?
तिथला जो समाज आहे, प्रत्येक नागरिक आहे तो देशभक्त आहे. जाफरी मॅनसमध्ये आमचा एक मित्र ट्रेनिंगला गेला होता, ती कंपनी मूळची तिकडची. तर तिथे तो सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना तिघे चौघे जात होते. पुढे एक लहान मुलगी कुत्र्याला घेऊन चालली होती तिकडे. घेऊन चालले आपल्याकडे फिरता गार्डनमध्ये आता कुत्रा आणतो. तो कुत्रा गेल्यानंतर पुढे त्याने टट्टी केली, शी केली. त्या मुलीने काचेची बॅग काढली, हँडलोज प्लास्टिकचे घातले, पिशवी भरली त्याच्यात, पिशवी प्लास्टिकच्या दोन्ही हँडलोज काढून त्या पिशवीत टाकले आणि ती पिशवी हातात घेऊन चालत राहिली जोपर्यंत कचऱ्याचा डबा येत नाही. त्या कचऱ्याच्या डब्यात तिने टाकली आणि तिथे निघून गेले. मागून जाणारे भारतीय मंडळी बघत होते की तो जपानचा रस्ता आहे, तो माझ्या देशाचा आहे, तो नीट ठेवणं माझं काम आहे. तिथली सर्वसामान्य एखादी छोटी मुलगी सुद्धा हा विचार तिच्यामध्ये भिनलेला आहे. एका रेस्टॉरंटमध्ये जपानमध्ये सुद्धा रेस्टॉरंटमध्ये मारामारी झाली 2 गुंडांची. त्या गुंडांच्या मारामारीत रेस्टॉरंटने पोलिसांना फोन केला, पोलीस आले. आपल्याकडचे पोलिसांना लगेच छडीमार किंवा लाठीमार किंवा गोळ्या चालू असतात. पण त्या पोलिसांनी म्हणजे काय करायचं, सगळ्या समोर विनंती सांगितलं, त्यांना बोलून दाखवलं तर ऐकायला तयार नाही. दोघांचेही मुडदे पडणार, दोघांच्या हातात चाकूसुरे होते. पोलिसांनी टेप रेकॉर्डर काढला आणि जपानचं राष्ट्रगीत लावलं. राष्ट्रगीत लावल्याबरोबर दोन्ही गुंड राष्ट्रगीताला मान द्यायला उभे राहिले. पोलिसांनी झडप टाकून दोघांनाही पकडलं, दोघांचाही जीव वाचला. आपल्या गुंडामध्ये सुद्धा देशभक्ती एवढी भरते. ती स्थिती आपल्या देशाची ज्यावेळेला येईल त्यावेळेला ती आणण्यासाठी राम मंदिर आणि सगळ्या जगाचा कल्याणाचा विचार. त्या जगातल्या प्रत्येक प्राणी मात्राला आता अनेक प्रकारचे त्या पाण्याचा हे दुष्काळ अमक हे पर्यावरण हे सगळे विषय आहे. सगळे विषय आपोआप याच्यातून पुढे सगळ्या जगाचा कल्याण करणारा विचार त्याच्यातून प्रसूत होणार आहे राम मंदिराच्या निमित्तानं. आणि म्हणून राम मंदिर झालं पाहिजे, त्याच ठिकाणी झालं पाहिजे, तो जो आपला आग्रह आहे तो त्यासाठी आहे. या निमित्ताने सारा हिंदू समाज जागा व्हावा, तो आपल्या पायावर उभा राहावा, स्वाभिमानाने उभा राहावा, ताटमानेने उभा राहावा. हे सगळं या निमित्ताने घडणार आहे. म्हणून 22 जानेवारीची दुसरी दिवाळी आपल्या आयुष्यातली ती एक इतिहासात अजरामर झालेली आपली पिढी असेल. ह्या पिढीने 2 दिवाळी पाहिल्या, तर ती दिवाळी आपण 22 तारखेला जास्तीत जास्त उत्साहाने आपण करूया असं एक. आणि तुम्हा सगळ्यांना प्रभू श्रीराम उत्तम आरोग्य देव, भवितव्य तुमच्या सगळ्या इच्छा चांगल्या प्रभू श्रीराम पूर्ण करो अशी श्रीरामाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला अजून काही शंका असतील, काही प्रश्न असतील विचारा. जसा ते कार सेवा, कार म्हणजे